हॅलो हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आजचा दिवस माझ्यासाठी खूप वेगळा होता. आज माझी थोडीशी तब्येत खराब झाली होती, त्याच्यामुळे मन मात्र खूप उदास होतं आणि शरीरही थकलेलं होतं. विचार करत होती ऑफिसला जाऊ की घरी थांबू. सकाळपासून ॲसिडिटीचा त्रास होत होता, त्याच्यामुळे ना खूपच मन अचलविचल होतं आणि डोकंही दुखत होतं आणि बॅक पेनही खूप होत होता. त्याच्यामुळे ना ऑफिसला जायचं की नाही जायचं हा काही विचार करत होते. सकाळी मुलांना नाश्ता वगैरे करून दिला. त्या लोकांचे एक्झाम चालू आहेत, त्याच्यामुळे त्या लोकांचा नाश्ता, त्या लोकांची तयारी वगैरे करून दिली आणि मग घरातली पाणी वगैरे भरून मग थोडंसं रिलॅक्स बसली होती. काही वेळ मी खूप विचार केला. शरीर म्हणत होतं आराम कर, पण मन म्हणत होतं एकदा प्रयत्न करून बघ. शेवटी मी स्वतःला एकच गोष्ट सांगितली, आज हार मानायची नाही. कारण की म्हटलं नुसतं ॲसिडिटीसाठी काय सुट्टी करायची ऑफिसची. त्याच्यामुळे पुन्हा उठली. मी ऑफिसला गेले. घरातलं सर्व कामं आवरली होती. आज माझ्या जेवणामध्ये होते कोबीची भाजी, चपाती आणि दाल राईस बनवलं होतं. मुलांना लवकर सुट्टी होते एक्झाम असल्यामुळे, त्याच्यामुळे दाल राईससुद्धा बनवावं लागत आहे दुपारच्या जेवणामध्ये, म्हणून 4ही आयटम होते बनवायचे. कसं बसत उठत मी हे सगळा स्वयंपाक करून घेतला होता. घरातली सर्व कामं आवरून घेतली होती. खूप काही कामं होती आणि आज मला 10:30 वाजता मी घरातून निघाली होती ऑफिसला जायला. मला 11:10 मी ऑफिसला पोचले होते. आज मला फारच उशीर झाला, त्याच्यामुळे मला संध्याकाळीसुद्धा उशिराच निघावं लागलं ऑफिसमधून. का तर ना माझं कामं काही संपली नव्हती आज मला उशीर झाल्यामुळे. मी ऑफिसला गेले. तब्येत ठीक नसतानाही पूर्ण 9 ते 10 तास मी काम केले. प्रत्येक तास कठीण वाटत होता, पण एक गोष्ट सतत लक्षात ठेवली, परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी नसते. मन आपलं तिला कसं सामोरे जातो त्यावर आपलं व्यक्तिमत्व ठरवतं. घरी आले तेव्हा अंगात अजिबात ताकद नव्हती, स्वयंपाक करायची इच्छा नव्हती. पण त्या क्षणी माझ्यासाठी एक सुंदर गोष्ट झाली. पिऊने रात्रीच्या जेवणामध्ये बनवली होती आज खिचडी. की मम्मी मी तुला हेल्प करते, आणि बिचारीने ती 8:30ला आली आणि मी सुद्धा ऑफिसमधून आल्यानंतर मलाही 8:30 पावणे 9 झाले होते. मग ती मला बोलली की मम्मी आजच्या जेवणामध्ये ना आपण खिचडीच खाऊया, जास्त काही तामझाम नको करू, तुझी तब्येत बरी नाही तर. मी खिचडीसाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व रेडी केलं होतं. स्वतः सगळं कटिंग वगैरे केलं होतं. मी तिचं जे काही कट करत होती मी काही शूट केलं नाही. मी थोडासा ना आराम केला होता आणि तिने मात्र मला रोज बघते जेवण बनवताना, म्हणून त्याच प्रकारे तिने कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, मिरची असं सर्व काही ना कट करून घेतलं होतं. तिला बारीक काही कट करता आला नाही, ओबडधोबडच केलं होतं, पण नक्की तिने केलं, खूप छान केलं होतं. मग म्हटलं ठीक आहे बाळा. तरी पण मी काय केलं, म्हटलं बाळा तू गॅस नको पेटव, मी पेटवला मी उभी राहते, असं मी तिला सांगितलं होतं. त्याच्यामुळे ना मी तिचे किचनजवळ थांबवणच होती आणि मग मी सांगत होती. तिला माहिती आहे, तिने मागेही एकदा खिचडी बनवली होती, त्याच्यामुळे तिला माहिती होतं. आणि आज तिला मात्र खूप कॉन्फिडन्स होता की मम्मी मी बनवते ना, तू नको सांगूस, तू बस खाली, तू झोपी जा, मी करते. पण मला भीती वाटत होती गॅसजवळ, आणि ती फारच लहान आहे आत्ताशी, त्याच्यामुळे म्हटलं की नको, मी थांबून तुझं बघते, तू काय करतेस ते, मी तुला फक्त सांगते बाळा, असं सांगितलं तिला. आणि मग मी थांबून तिच्याकडनं करून घेतलं होतं. तुम्हाला पुढे दिसेलच मी तिच्याकडनं कशा प्रकारे करून घेतलं होतं. ती खिचडी फक्त जेवण नव्हतं तर काळजी होती, आपुलकी होती आणि प्रेम होतं. अशा छोट्या गोष्टीतच आपला दिवसभराचा थकवा मला दूर झाला होता. मैत्रिणींनो, पिऊला बघितलं, पिऊने जे काही केलं होतं मला फार आनंद झाला होता. थोडीफार जी काही होती ना ती बिचारीने भांडी घासली, पसारा थोडासा आवरला होता, असं खूप काही तिने मला आज रात्रीसाठी ना मदत केलं होतं. तेव्हा ऑफिसमधून घरी आले तेव्हा पूर्णपणे शरीर थकलेलं होतं. स्वयंपाक करायची ताकदही उरलेली नव्हती. असं वाटलं की काहीतरी ऑर्डर वगैरे करू काय. तेवढ्यात माझ्यासाठी एक सुंदर क्षण तयार झाला. पिऊ म्हणाली मम्मी मी आज एकदा ट्राय करून बघते ना ग खिचडी, मागे एक दिवशी पण केली होती, आज मला येईल ना, मला जमेल ना, असं ती मला बोलली. पण मी तिला सांगितले की बाळा मला थोडंसं 10 मिनटं रिलॅक्स पडू दे, त्याच्यानंतर मग आपण काय ते बनवूया. तोपर्यंत बिचारीने सगळं कटिंग वगैरे करून ठेवलं होतं.
त्या खिचडीची चव फक्त मसाल्यामुळे नव्हती, तर त्यात काळजी, प्रेम, आपुलकी मिसळलेली होती. त्या एका ताटाने माझा दिवसभराचा थकवा कमी झाला होता. मैत्रिणीनं, आयुष्यात मोठं सुख नेहमी मोठ्या गोष्टीमुळे नसतं, तर कधी कधी एखाद्या प्रेमाने विचारलेला प्रश्न, गरम जेवणाचं ताट किंवा आपल्यासाठी केलेली छोटीशी मदत ही खूप मोठा आधार असतो. आजच्या दिवसाने मला शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण हार मानू नये, पण त्याचबरोबर आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणेही तितकंच महत्त्वाचं आहे. कठीण दिवस तुमची ताकद तपासतात, पण तुमचा संयम आणि सकारात्मक विचार तुम्हाला पुढे घेऊन जातात. तुमच्या आयुष्यात असे दिवस येतील जेव्हा काहीच करावं असं वाटलं नाही, पण त्या दिवशी स्वतःला फक्त एवढंच सांगा, मी आज एक पाऊल पुढे टाकणार, कारण थांबण्यापेक्षा प्रयत्न करणं नेहमी चांगलं असतं. मी आज विचार केला होता, ॲसिडिटी झाली तर घरी बसू, पण म्हटलं की नको, एवढ्याशा कारणावर का घरी बसू, माझा दिवस पूर्ण वेस्ट जाईल. त्याच्यामुळे म्हटलं की नको, आणि मुलांनाही माझ्या वेळ नव्हतं की माझ्याबरोबर ती वेळ घालवतील. मी म्हटलं मग एकटी भूतासारखं घरात बसण्यापेक्षा म्हटलं की नाही, ऑफिसमध्ये जाते, आणि ऑफिसमध्ये गेलं की तेवढाच मात्र जरासा ना कामामध्ये ना वेळ जातो आणि आपलं मनही लागतं. रोज बघत असते मी कशी करते, काय करते, म्हणून तिच्यासमोर मी सांगत होते की हे टाक, हे कर, आणि तिने त्याच प्रकारे करत होती. मी तिला थोडी तरी हेल्प करत होते, ती मला म्हणत होती की मम्मी प्लीज मध्ये मला हेल्प करू नको ना, मी करते, आज मला स्वतः करून बघायचं आहे. इवन तिने ऑइल वगैरे सगळं, म्हणजे तिने स्वतःच सगळं केलं होतं. मी तिला आज म्हणजे फक्त बघत होती की ती व्यवस्थित करते ना. मला कारण की भीती वाटते, एखादा चटका वगैरे किंवा भाजलं वगैरे तर मला टेन्शन होईल. त्याच्यामुळे मग तिला मी नेहमी म्हणजे तिच्या जवळच थांबलं होतं की नाही, मी करते म्हणून, कारण की भीती वाटते की तेलाचा वगैरे थेंब वगैरे जरी उडला तरी उगाच तिला नुकसान नको, त्याच्यामुळे तिच्याकडे लक्ष देतच होते. आणि मी तिला थांबवून मात्र तिला सगळ्या गोष्टी सांगत होते की हे टाकल्यानंतर हे टाक असं. तिला माहिती आहे, तिने आधी एकदा सुद्धा केलं होतं, त्याच्यामुळे तिचा आतनं खूपच जास्त कॉन्फिडन्स होता. लहान मुलं आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या वागण्यातून जास्त शिकतात. आपण त्यांना प्रेम, जबाबदारी आणि माणुसकी शिकवली तर गरज पडल्यावर तेच प्रेम अनेक पटीनं आपल्याकडे परत येतं, आणि आज ते मला भेटलं होतं. आणि मला ह्या गोष्टीचा फार अभिमानही सुद्धा वाटला की तिने आज बॅग टाकल्याबरोबर की ठीक आहे मम्मी, तुला बरं नाही आहे, तुला त्रास होतोय ना, चल मी आज तुझी हेल्प करते, असं तिने अभिमानाने ती मला बोलली सुद्धा. आणि प्लेट, चुरी वगैरे सगळे घेऊन ती माझ्याजवळ येऊन बसली होती की मला तू फक्त सांग काय काय कट करायचं आहे, मी कट करते आणि मग नंतर मी फोडणी देते, आणि फक्त तू झोपून राहा, असं ती मला सांगत होती. पण माझं कुठे मन लागणार, म्हणून मी तिच्याजवळ थांबून तिला सगळं सांगत होती. आणि अशा प्रकारे तिने एवढी छान खिचडी बनवली होती. तिला बघा, मी आता जरासं हलवत होती तर तिला रडायला येत होतं की मम्मी थांब ना गं, मी करते ना, तू कशाला मला हे करते, मला कधी जमणार, असं तिचा प्रश्न होता. अगं म्हटलं, तू बरोबर वयात आलीस ना की तुला सगळ्या गोष्टी समजणार आणि सगळ्या गोष्टी शिकायला भेटणार, तू एवढी घाई नको करूस म्हटलं शिकायची, असं मी तिला बोलली. आणि ती माझी आणि तिची बडबड अशीच चालू होती, आणि अशा प्रकारे मस्तपैकी तिने खिचडी बनवून रेडी केली होती. आणि ती खिचडी एवढी छान लागली होती, आज सगळ्यांना ती खिचडी आवडली होती. तिच्या पप्पांनाही खूप आवडली होती. ती पप्पांना प्रत्येक वेळेस विचारत होती, पप्पा आज तर खिचडी चांगली झाली आहे ना नेहमीप्रमाणे, असं ती विचारत होती. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.